विरोधकांच्या अफवांना मतदानातून उत्तर द्या, आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे आवाहन। आशीर्वाद यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद। निलंगा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा वाहत आहे। ही गंगा अखंडित ठेवायची आहे, मात्र काही मंडळी अफवा आणि भ्रम पसरवण्याचं काम करत आहेत। अशा अफवांना मतदानातून उत्तर द्या, कमळ चिन्हासमोरील बटन दाबून विकासाच्या गंगेला कौल द्या, असं आवाहन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले। आमदार निलंगेकर यांची आशीर्वाद यात्रा बुधवार मतदारसंघातील शिवपूर, कांबळगाव, कासलेवाडी, उमरदरा, वांजरखेडा, अंकुलगाव, भिंगोली, कळमगाव, तळेगाव, देस, सुमठाणा, एरोळ व उजेड या गावात पोहोचली। ठिकठिकाणी यात्रेचं उत्स्फूर्त स्वागत झाले। गावागावात आशीर्वाद यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली। आमदार निलंगेकर यांनी ग्रामदेवतांचं दर्शन घेतलं। शिवपूर इथं गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज यांचेही आशीर्वाद घेतले। नागरिकांशी संवाद साधताना आमदार निलंगेकर म्हणाले की आपण विकासाच्या मुद्द्यावर निवडणुकीला सामोरे जात आहोत। सबका साथ सबका विकास या तत्वावर माझी कारकीर्द आधारलेली आहे। त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आणि मतदारसंघाला विकासाच्या नव्या उंचीवर घेऊन जाण्यासाठी भरभरून आशीर्वाद द्या, असं आवाहनही त्यांनी केले। आमदार निलंगेकर म्हणाले की आजवर झालेल्या विकासाचे आपण साक्षीदार आहात। सुरू असणारी कामे पाहत आहात, तरीही काही नेते मंडळी काम न झाल्याचा भ्रम पसरवत आहेत। त्यांना त्यांची जागा दाखवणं आपलं कर्तव्य असून योग्य उमेदवार निवडणं ही तुमची जबाबदारी आहे। आज निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचं सांगत हा मतदारसंघ कोणाच्या हातात द्यायचा याचा निर्णय करा। सर्व अफवांना कचऱ्याची टोपली दाखवा आणि 20 तारखेला कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आशीर्वाद द्या, असं आवाहनही आमदार निलंगेकरांनी या ठिकाणी बोलताना केलंय। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.